हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो देह तव से प्रारब्धाधीन देह तव से प्रारब्धाधीन या
चिंतनी लाभतो न घडे याहुने दुसरा लाभतो न घडे याहुने दुसरा लाभतो ना घडी याहुनी दुसरा लाभतो ना घडी याहुनी दुसरा आणि कदा तारा येणे जन्मे आणि कदा तारा येणे जन्मे सर्व माझा काळा तुझे याचिताने सर्व माझा काळा तुझे याचिताने आणि कदा तारा येणी जन्मे आणि कदा तारा येणी जन्मे सर्व माझा काळ तुझे याचिते सर्व माझा काळ तुझी याचितने तुका म्हणे आलो सोसित संकटे कमने आरसासित संकटे तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे मुखटे आहे देवा मी माझे मुखटे आहे देवा सर्व माझा काळा तुझे याचित सर्व माझा काळा तुझे याचित मी माझे मुखटी आहे देवा मी माझे मुखटी आहे देवा सर्व माझा काळ तुझी याचिते सर्व माझा काळ तुझी याचितने कायावाचा माने इच्छितासे कायावाचा माने इच्छितासे सर्व माझा काळा तुझे याचिताने सर्व माझा काळा तुझे याचिताने जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई हरी देह तवसे प्रारब्धाधीन याचा मी काशीन वाहुभार सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा मने इच्छितसे लाभतो न दिसे याहुनी दुसरा अनेक दातारा येणे जन्मे सर्व माझा काळ तुझ्या चिंतने
काया वाचा मने इच्छितसे तुका म्हणे आलो सोसित संकटे तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे मुखटे आहे देवा सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे पंढरीच्या देवराया पंढरीच्या दंडवत तुझे पाया ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजे आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंचे जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता हरी नमो ज्ञानेश्वरा माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख देह तव असे प्रारब्धाधीन याचा मी काशी न वाहू भार सरो माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनरूपी सेवेकरिता किंवा संगीतमय प्रवचनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करताय की बाबा रे हा देह प्रारब्धावर अवलंबून आहे. जीवनामध्ये जे काही सुखदुःख आपल्याला प्राप्त होत असेल, जीवनामध्ये जे काही आपल्या घडत असेल ते सर्व काही आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात जर जीवनामध्ये जे काही घडणारे ते आधीच विधिलिखित जर असेल, ते जर प्रारब्धावर अधीन असेल तर हे भगवान मी माझा वेळ व्यर्थ का घालवू, का मी उगाच अट्टहास करू
उगाच व्यर्थ गोष्टींच्या मिळण्यामागे का धावू म्हणून हे भगवान सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छित असे हे भगवान माझा वेळ मात्र व्यर्थ जाता कामा नये माझा वेळ तुझ्या चिंतनात तुझ्या नामस्मरणात जावा कारण मला नाही वाटत याच्यासारखा दुसरा लाभ मला प्राप्त होईल कारण आता हा मानव देह मिळालाय पुढे मिळेल की नाही सांगता येत नाही शेवटची पाळी एक मानव देह एकदा मिळालाय पुन्हा मिळेल की नाही सांगता येणार नाही आता जो लाभ मला प्राप्त झालाय तो पुन्हा मिळणार नाही लाभ तो न घडे याहुनी दुसरा आणि कदातारा येणे जन्मे मग शेवटी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात हे भगवान इथून मागे मी अनेक जन्म घेत आलेलो आहोत त्या प्रत्येक जन्मामध्ये खऱ्या अर्थी जर माझ्याकडनं काही चूक झाली असेल नवे नवे जन्म घेणं हेच एक दुःख आहे पहिल्यांदा आपल्याकरता जन्माला आलो हेच एक पहिलं दुःख आहे 6 प्रकारचे दुःख सांगितले जन्म जरा कुलंबयम व्याधी आणि मृत्यू या 6 दुःखांपैकी खऱ्या अर्थी पहिलंच दुःख जन्माचं सांगितलेलं आहे म्हणून मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात हे भगवान मी इथून मागे अनेक संकट सोसत आलो तू का म्हणे आलो सोसित संकटे मी माझे ओखटे आहे देवा हे भगवान मी मान्य करतो की खऱ्या अर्थी इथून मागे मला जे दुःख प्राप्त झालंय मात्र खऱ्या अर्थी जीवन जगत असताना मी नक्कीच तुमची सेवा श्रद्धा अंतःकरणामध्ये ठेवून नक्कीच या जन्माचं जे काही जन्म मृत्यूरूपी भवसागर आहे तो पार केल्याशिवाय राहणार नाही सरळ आणि सोपा अभंगाचा भावार्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला ज्या कारणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत असलेल्या कैवल्यवासी सौ इंदुबाई शिवराम शेळके या माऊलीच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांच्या पश्चात असलेला त्यांचा पूर्ण परिवार आहे श्री शिवराम तबाजी शेळके पती आहे किरण शिवराम शेळके मुलगा आहे तुकाराम शिवराम शेळके मुलगा आहे परिगा किरण शेळके सुनबाई आशा तुकाराम शेळके सुनबाई सर्वेश किरण शेळके नातू भावेश तुकाराम शेळके नातू समीषा तुकाराम शेळके नात आणि सर्वच हा शेळके परिवार या पूर्ण शेळके परिवारातून जाऊन आज खऱ्या अर्थी माऊलीला आजींना वर्ष पूर्ण होतंय आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या पिंडदानाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत खरं जर पाहायला गेलं आता कार्यक्रम आहे वर्ष श्राद्धाचा सेवेकरिता मी अभंग घेतलेला आहे मग अभंगाला कितपत वेळ द्यावा आणि पिंडदानादी महत्त्व सांगण्याकरता कितपत वेळ द्यावा हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण आपल्या सर्वांच्या माहिती करता सांगते आपण सर्वजण गावातील आहात पाहुणे मंडळी आहात सर्व काही मान्य आहे पण आम्ही सर्वांच्या आधी इथं उपस्थित होतो बरोबर आहे की नाही मग भजन होता करता तुम्हाला येता करता उशीर झाला आणि कार्यक्रमाचा टायमिंग आहे 11:15 बरोबर आहे की नाही मग आता 15 मिनिटात नक्की अभंगाचा अर्थ सांगायचा की पिंडदानाचं महत्त्व सांगायचं की गेलेल्या माऊलींना 2 शब्द त्या ठिकाणी श्रद्धांजलीपर बोलायचं हा फार मोठा मुद्दा आहे पण एक गुरुवर्यांच्या कृपेनं आपल्याला भगवंताची पण कृपा आहे आणि गुरुवर्यांची पण कृपा आहे थोडेपरी निरे थोडक्यात पण आपण चांगलं मांडण्याचा प्रयत्न करू मी पण चांगलं मांडण्याचा प्रयत्न करते थोडा वेळेत आणि आपणही ऐकण्याचं सहकार्य करा मग या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात बाबा रे हा देह प्रारब्धावर अवलंबून आहे अगदी सरळ विषयाला हात घालते मी जीवनामध्ये आपल्या जे काही घडतं ते आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे हे मी अगदी पुराव्यासहित आपल्याला पटवून देऊ शकते तुम्ही म्हणाल कसं भगवान विश्वमौलीत ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीच्या अध्यायात वर्णन करतात ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले फिटोने ललाटी यांनी कपाळ सांगितलंय आपल्या कपाळावर जे काही लेख लिहिले आहे जे विधी लिखित आहे ते कुणीही पुसू शकत नाही एखादी अडाणी आजी असू द्या घरामधील ती शिकलेली सवरलेली नसू द्या सुशिक्षित नसू द्या पण खऱ्या अर्थी आजीच्या नातीनं जर विचारलं आजी कसा असेल ग माझं सासर कसा असेल माझा नवरा कसं कोणतं गाव मिळेल ग आजी मला कसं असेल सगळं सांग ना ग आजी एखादी आजी नात आपल्या आजीला एक व्यावहारिक भाषा जर सांगायची झाली तर विचारते ती आजी अज्ञानी असू द्या शिकलेली नसू द्या पण ती आजी सांगेल बाई हे सगळं तू विचारते इथपर्यंत बरोबर आहे पण जे काही तुझ्या नशिबात आहे ना तेवढंच तुला मिळणार त्याच्यापेक्षा जास्तही मिळणार नाही आणि कमी पण मिळणार नाही ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले बाई तुकाराम महाराज म्हणतात जीवनात जे काही घडणार आहे ते आमच्या प्रारब्धावर अवलंबून आहे आपण उगाच कुणाला तरी दोष देत बसतो बरोबर आहे की नाही अगदी विषयाकडे जर जायचं म्हटलं ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र वनवासात गेले आणि भगवान वनवासात असताना मात्र खऱ्या अर्थी भरतराजे मामाच्या घरी होते कथाभाग आपल्याला माहिती आहे
भरतराजे मामाच्या घरी होते. अयोध्येत आल्यानंतर समजलं माता कैकेयीमुळे प्रभू रामचंद्रांना वनवास प्राप्त झालाय आणि प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यामुळे आपले वडील राजा दशरथांचा मृत्यू झालाय. हे ज्या वेळेला भरताला कळालं त्यावेळेला भरतानं तिथं अयोध्येमध्ये एक क्षण सुद्धा न थांबता आपले भगवान प्रभू रामचंद्र ज्या दिशेनं गेले आहे त्या दिशेनं भरतराजे गेले. मी प्रारब्ध सांगते बरं, काळजीपूर्वक ऐका. त्या दिशेनं गेले आणि भरतराजे ज्या वेळेला जंगलात गेले वनवासात असताना प्रभू रामचंद्रांची भेट घेतली आणि सांगितलं, हे प्रभू, हे भगवान, निसर्ग नियमानुसार दोघेही भाऊ समोरासमोर आल्यानंतर अगदी एकमेकांच्या मिठीत ओक्सा बोक्सी रडू लागले, कारण वडिलांचं निधन झालेलं होतं. आणि भरतराजे ज्या वेळेला शोक शांत झाला, भरतराजे भगवान प्रभू रामचंद्रांना आपल्या मोठ्या बंधूंना सांगताय, भगवान, हे प्रभू, आपल्या वडिलांचा राजा दशरथांचा मृत्यू झालाय. कुणामुळे माहितीये का तुम्हाला? म्हणे कुणामुळे? कैकेयी मातेमुळे. मी प्रारब्ध सांगते, ऐका बरं. कुणामुळे मृत्यू झालाय? म्हणे कैकेयी मातेमुळे. त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्रांनी स्मित हास्य करावं आणि आपल्या लहान भावाला भरताला समजून सांगावं, ऐक भरता, तुला जर वाटत असेल की आपल्या वडिलांचा मृत्यू हा कैकेयी मातेमुळे झालाय तर हा भ्रम तू पहिल्यांदा डोक्यातून काढून टाक. कारण त्या गोष्टी या प्रारब्धावर अवलंबून असतात. ज्याची त्याच्या प्रारब्धाने जन्म मृत्यू सुख दुःख जीवनामध्ये प्रारब्धावर अवलंबून असते. हे मी नाही सांगत, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात. बरोबर? अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. हे प्रारब्धावर अवलंबून आहे. ऐक भरता, तुला जर वाटत असेल की हे कैकेयी मातेमुळे झालंय तर अजिबात नाही. गीत रामायण नावाचा ग्रंथ आहे आणि त्या गीत रामायणामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी जे वर्णन केलंय, जे समजून सांगितलंय आपल्या लहान भावाला भरताला, ते खरे अर्थी कवी ग दी माडगुळकर यांनी शब्दबद्ध केलंय. बरोबर की? रचनाबद्ध केलंय. ती रचना फार सुंदर आहे. अगदी 2-1 चरण मी आपल्या समोर मांडते. भगवान प्रभू रामचंद्र आपल्या लहान भावाला समजावून सांगतात, ऐक भरता, असं जन्म मृत्यू काय कुणी कुणामुळे होत नसतो, कुणाला दोष द्यायचा नसतो, तो ज्याची त्याच्या कर्माचा भाग असतो. ऐक, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकेयीला दोषी नव्हे दोषितात, राजत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासी वेड्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जर मरण यातून चुकला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रेक्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र दोष ना भगवान प्रभू रामचंद्र स्वतः भगवान आहे. भगवान महाविष्णूंचा अवतार प्रभू रामचंद्र आपल्या लहान भावाला समजून सांगताय, भरता, मला वनवास प्राप्त झाला हे माझं पूर्वसंचित आहे. आपले वडील राजा दशरथांचा मृत्यू झाला हे त्यांचं पूर्वसंचित आहे, हे त्यांचं कर्म आहे, हे त्यांचं प्रारब्ध आहे. म्हणून ऐक भरता, खऱ्या अर्थी ज्याची त्याच्या जीवनामध्ये जे काही घडत असतं ते प्रारब्धावर अवलंबून असतं. प्रारब्धाच्या बाहेर जास्त काहीही मिळत नाही, कमीही मिळत नाही आणि जास्तही मिळत नाही. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवान, जर सगळं काही प्रारब्धावर अवलंबून आहे तर मी माझा वेळ व्यर्थ का जाऊ देऊ? बरोबर आहे की नाही? जर जीवनामध्ये जे काही घडणार आहे, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र जर आम्ही पाहिलं, असंख्य दुःख, पण तरीही जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. तरीही मात्र खरे अर्थी बरं झालं म्हणतात. बरे झाले देवा बाईल कर्कशा. परमार्थाला मला वेळ मिळाला, बरं झालं बायको माझी कर्कश आहे, भांडखोर आहे. म्हणजे हे आपलं ऐकण्यातलं झालं, भांडखोर वगैरे असं काही नव्हतं. पण खऱ्या अर्थी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तरीही बरं झालं म्हणतात. का बरं झालं म्हणतात? की हे भगवान, जर हे प्रारब्धात ठरलेलं आहे तर माझा वेळ व्यर्थ जाता कामा नये. माझा वेळ तुझ्या चिंतनात जावा आणि खऱ्या अर्थी
जर चिंतनच घडायचं असेल मग प्रारब्धात जर कारण भोग तो न घडे संचिता वाचून हे इथपर्यंत आम्हा सर्वांना ठाऊक आहे. पण शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज वर्णन करतात की आमच्या भोगाचा प्रारब्धाचा नाश व्हावा असं जर आम्हाला वाटत असेल तर ते फक्त नामानेच होईल. बरोबर आहे की नाही? नामानेच प्रारब्धाचा नाश होण्याची शक्यता आहे. म्हणून हे भगवान जर प्रारब्धात ठरलेलं आहे ना तर मी मान्य करतो, पण तुझं नामस्मरणही त्याच प्रकारे करतो. अभंगाचं पहिलं चरण. देह तव से प्रारब्धाधीन, देह तव से प्रारब्धाधीन, देह तव से प्रारब्धाधीन, देह तव से अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज वर्णन करतात, देह तव असे प्रारब्धा अधीन. हा देह कशावर अवलंबून आहे? प्रारब्धावर अवलंबून आहे. जीवनामध्ये जे काही घडणार आहे ते प्रारब्धावर अवलंबून आहे. मग हे भगवान, जो प्रसंग मी आपल्या समोर मांडला खऱ्या अर्थी राजा दशरथांचा जीवन प्रवास आपणा सर्वांना ठाऊक आहे. मृत्यू जरी प्राप्त झाला खऱ्या अर्थी तर तो कसा आणि काय हे पण आपल्याला खऱ्या अर्थी माहीत असावं. पण एक प्रारब्ध म्हणून मला सांगायचंय की केलेलं प्रारब्ध, केलेलं कर्म माणसाला चुकत नाही. राजा दशरथ विवाह झाला पण बरेच दिवस झाले संतान नाही. कथाभाग आपल्याला माहिती आहे. संतान नाही पण शिकारीच्या हेतून जंगलामध्ये गेले. जंगलात गेल्यानंतर दिवसभर शिकार शोधताय पण शिकार मिळाली नाही. शिकारीच्या हेतून तळ्याच्या काठी झाडाच्या आडोशाला लपून बसले. एखादा प्राणी पाणी पिण्याकरता येईल आणि मग खऱ्या अर्थी मी त्या प्राण्याची हत्या करल, नवे नवे शिकार करल या हेतून बसले. पण या हेतून बसल्यानंतर मात्र आता खऱ्या अर्थी संध्याकाळची वेळ आहे. सूर्य थोडासा मावळतीला गेलाय आणि थोडासा आहे, मात्र अंधकार थोडाफार आता पडणारच की काय अशी अवस्था होती. माणसाला माणूस दिसत नाहीये, फक्त आवाजाने एकमेकांची खून कळते. त्यावेळेला त्या पाण्यामध्ये बुडबुड असा आवाज आला. राजा दशरथांना वाटलं बुडबुड असा आवाज आला, याचा अर्थ कोणीतरी प्राणी तळ्यावर पाणी पिण्यासाठी आलाय. न पाहता राजा दशरथानं बाण सोडला, पण तो सोडलेला बाण खऱ्या अर्थी एखाद्या प्राण्याला न लागता मनुष्याला लागला. तो श्रावण बाळाला लागला होता आणि बाण लागताच श्रावण बाळ विवळला. हरी सर आला रे धावून आला बाण, विवळला श्रावण बाळ विभळला, ओरडला. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने आता राजा दशरथ जवळ धावत आले. अरे आपल्या हातून अपराध घडलाय, अपराध नव्हे गुन्हाच घडलाय. न पाहता बाण मारला, तो बाण एखाद्या प्राण्याला न लागता मनुष्याला लागलाय. श्रावणाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि राजा दशरथांनी सांगितलं, बाळ कोण आहेस तू? या घनदाट जंगलामध्ये का आलास? त्यावेळेला श्रावणाने सांगितलं, तुम्ही कोण आहात? राजा दशरथांनी सांगितलं, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. हा प्रभागही माझ्या ताब्यात आहे. शिकारी करता आलो होतो, न पाहता बाण मारला, तुला चुकून लागला, क्षमा कर.
त्यावेळेला श्रावण बाळाने सांगितलं, आता मी मरणार आहे, यात काहीच शंका नाही, पण माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा. काय? माझ्या अंध मायबापांना मी तीर्थयात्रेला घेऊन चाललोय, हे घागरीतलं पाणी तेवढं माझ्या मायबापांना द्या. ते पाणी घेऊन आता खऱ्या अर्थी राजा दशरथ निघाले. दबक्या पावलांना चाललेले अंध मायबापांकडे जात असताना फक्त पाल्या पाचोळ्याचा पायांचा आवाज येतोय. अंध मायबाप आहे, त्यांनी विचारायला सुरुवात केली, बाळा कधीचा पाणी आणायला गेला रे? अजून काय येत नव्हता? आम्ही कधीची तुझी वाट पाहतोय, आम्हाला तहान लागली, घशाला कोरड पडली, का रे एवढा वेळ लावला? असे अनेक प्रश्न खऱ्या अर्थी राजा दशरथांना अंध मायबाप विचारताय. पण राजा दशरथ अपराधी आहे, एक शब्द सुद्धा बोलत नाही. कारण लक्षात आलं की आपल्या हातून आता अपराध झालेला आहे. दबक्या पावलांनी आले, स्पर्श केला. अंध मायबापांनी ओळखलं. स्पर्शानंतर लक्षात आलं, ज्या अर्थी तू एकही शब्द बोलत नाही त्या अर्थी तू आमचा पुत्र नाहीस. तू कोण आहे आधी सांग, तेव्हा आम्ही तुझ्या हातनं पाणी पिऊ. राजा दशरथानं सांगितलं, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे, माझ्या हातून चुकून तुमच्या मुलाला बाण लागला, क्षमा करा. तुमच्या मुलाची शेवटची इच्छा होती की माझ्या अंध मायबापांना एवढं पाणी द्यावं, एवढं पाणी प्या, म्हणजे त्याची शेवटची इच्छा पूर्ण होईल. त्यावेळेला मात्र खऱ्या अर्थी त्या अंध मायबापांनी सांगितलं, आम्हाला ते पाणी तर नकोच नको, पण एक आमचा शाप लक्षात ठेव की खऱ्या अर्थी जसं आम्हाला आमच्या मुलाच्या विरहानं मरण येतंय, तसं तुला सुद्धा तुझ्या मुलाच्याच विरहानं मरण येईल. देह तव असे प्रारब्धाधीन. हरी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज वर्णन करतात, केले कर्म झाले झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, येथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. मग खरी अर्थी जर प्रारब्धच सांगायला गेलं, कर्मच सांगायला गेलं, तर साधू म्हणून ऋषींनी स्वतः भगवंताने अनेक अवतार घेतले, पण भगवंताला सुद्धा अवतार संपवावा लागला. संत महात्म्यांनी सुद्धा अवतार घेतले, संत महात्म्यांना सुद्धा अवतार संपवावा लागला. नवे नवे ते जे कार्य ठरवून आले होते ते कार्य संपलं आणि अवतार संपवला. त्या अर्थी तुमचा आमचा सुद्धा देह प्रारब्धावरच अवलंबून आहे. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, जर देह प्रारब्धावर अवलंबून आहे, खऱ्या अर्थी मी मगाशीच बोलून गेले की खऱ्या अर्थी पाहायला जर गेलं, जे कर्म आहे तेच कर्म आम्हाला खऱ्या अर्थी पुढे सुखदुःखाच्या रूपाने उभे राहतात. तुम्ही म्हणाल कसे? आमच्या पदरचं नाही सांगत, माऊलीत ज्ञानोबा तसं ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. अगा कर्मे जय उरावे, तैतेही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहायका. आगा कर्मे जय उरावे. आगा यांनी आदल्या जन्मीचं, आपल्या आगल्या जन्मीचे कर्म असतात आणि ते आपल्या समोर सुखदुःखाच्या रूपाने उभे राहतात. आपण म्हणतो अमक्या माणसामुळे मला दुःख प्राप्त झालं, तमक्या माणसामुळे मला दुःख प्राप्त झालं, या अमुक अमुक व्यक्तीमुळे माझ्या जीवनात फार संकट येतात. आपण उगाच कोणाला तरी दोष देऊन मोकळे होतो. स्वतः भगवान प्रभू रामचंद्र आपल्या लहान भावाला समजून सांगतात, तसं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजही सांगतात. आणि आम्हीही बोध घेतला पाहिजे की आगा कर्मे जय उरावे. जे आगल्या जन्मात आहे ते खऱ्या अर्थी आम्हाला पुढे सुखदुःखाच्या रूपानं पाहायला मिळतं. एक गीत आहे, एक रचना आहे, आपण नेहमी ऐकतो, पण ऐकतो आणि सोडून देतो, तिचा बोध नाही घेत, ती लक्षात नाही घेत आम्ही ती रचना. काय आहे ती रचना? हरी जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर.
मला प्रारब्ध सांगायचंय, कर्म सांगायचंय. जे कर्म आहे, जे प्रारब्ध आहे, आमचं पूर्व प्रारब्ध आहे, ते आम्हाला चुकणार नाही. काहीही केलं तरी चुकणार नाही. आणि जर चुकवायचंच असेल तर त्यावर पर्याय एकच आहे. हा मानव देह मिळालाय आणि या मानव देहात भगवंताचं चिंतन, नामस्मरण जर आम्ही केलं तर खऱ्या अर्थी आम्हाला प्रारब्धही चुकवता येईल आणि कर्मही चुकवता येईल. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, बाबा रे, मानव देह हा एकदाच मिळालाय आणि आम्हाला नाही वाटत की पुन्हा असा मानव देह मिळेल, पुन्हा असा लाभ जीवनात प्राप्त होईल. आता प्राप्त झालाय तर भगवत चिंतन करून घ्या, म्हणजे खऱ्या अर्थी त्याने आपल्या एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. भगवंताच्या नामस्मरणानं त्याचा नाश होईल, म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. असा लाभ पुन्हा मिळणार नाही. अभंगाचं 3रं चरण. लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा. लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा. लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा. सर्व माझा काळ तुझी चिंतने, सर्व माझा काळ तुझी चिंतने, तुझी चिंतने. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्हाला वाटत असेल जीवनामध्ये जे आमचं प्रारब्ध आहे, आपल्याला माहिती आहे का मागच्या जन्मात आमच्या काय घडून गेलं, सांगता येईल का? इथून मागे जर काही आठवणी असतील, व्हिडिओ म्हणा, फोटो म्हणा, ते मोबाईलमध्ये आम्ही काढून ठेवलेले, म्हणून आम्ही त्या आधीच्या आठवणी पाहू शकतो. काही 4-10 वर्षाच्या आधीचे आम्ही व्हिडिओ फोटो पाहू शकतो, कारण ते आम्ही ते कैद करून ठेवले कॅमेऱ्यामध्ये, मोबाईलमध्ये आम्ही ते कैद केले, म्हणून आम्ही ते पाहू शकतो. पण आपल्या पूर्वजन्माचा आम्ही काही पाहू शकतो का? पूर्व प्रारब्ध पाहता येईल? शक्य नाही. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, पूर्व प्रारब्ध काय आहे आम्हाला माहित नाही, आणि त्या प्रारब्धामुळे जीवनात जे काही घडणार आहे त्यात बदलही होणार नाही. मग हे भगवान, मला नाही वाटत असा मानव देह पुन्हा मिळेल. हा मानव देह एकदा मिळालाय ना, यामध्ये तुझं नामचिंतन आम्ही करू. खऱ्या अर्थी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नवे सर्व संत महात्म्यांनी भगवंताचं चिंतन, संत महात्म्यांचं चिंतन केलं. तेच चिंतन आपणही करूया आणि उर्वरित वेळेमध्ये गेलेल्या माऊलींना श्रद्धांजली आपण अर्पण करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तीनही चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज खऱ्या अर्थी प्रारब्धाचं वर्णन करताय. पहिल्या चरणात सांगतात देह प्रारब्धावर अवलंबून आहे. दुसऱ्या चरणात सांगतात जरी देह प्रारब्धावर अवलंबून असेल तर काही हरकत नाही, भगवंताचं नामस्मरण करा. सर्व माझा काळ तुझी या चिंतने. तिसऱ्या चरणात सांगतात चिंतन याच देहात घडेल, लाभतो न घडे याहुनी दुसरा. असा देह पुन्हा मिळणार नाही. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज शेवटी सुद्धा वर्णन करतात, तुका म्हणे आलो
शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे आलो सोसीत संकटे, मी माझे ओखटे आहे देवा. मी मान्य करतो, इथून मागे मी जन्म घेतलं म्हणजे आमच्याकरता दुःखच आहे, संकटच प्राप्त झालेलं आहे. म्हणून होता होईल तेवढ्या अगदी अल्पशा वेळेमध्ये मी अभंगाचा अर्थ आपल्यासमोर मांडलाय, फक्त भावार्थ मांडलाय. अभंगावर एक चरणावर जर बोलायचं म्हटलं तर निदान 2 तास तरी पूर्ण लागतात. पण अगदी 15-20 मिनिटामध्ये आपल्यासमोर फक्त अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. आणि तेही पुन्हा एकदा सांगते, आम्ही 10:30ला 9 पावणे 11ला इथं हजर होतो, फक्त तुम्ही नव्हते म्हणून आम्ही थांबलो होतो. मग तोही भावार्थ आपल्याला विस्तृत रूपाने पाहायला मिळाला असता, पण अतिशय थोडक्यात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या शेळके परिवारामधून या माऊलींना जाऊन आज खऱ्या अर्थी वर्ष होतंय आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाचं पिंडदान खऱ्या अर्थी त्यांची दोन्हीही मुलं या ठिकाणी करताय. वर्ष श्राद्धाचा विधी हा फार महत्वाचा विधी आहे. पू नाम त्रायते इति पुत्र, हा पू नावाच्या नरकात जाण्यापासून जे मुलं आपल्या मायबापांना वाचवतात त्यांना पुत्र असे म्हणतात. पुत्र याचा अर्थ फक्त मुलगाच होतो असं नाही, पुत्र याचा अर्थ अपत्य. जी अपत्य आपल्या मायबापांना नरकात जाण्यापासून वाचवतात त्यांना पुत्र म्हणतात, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. गरुड पुराण वर्णन करतं, जर एखाद्या कुळामध्ये मुलगा नसेल तर त्या कुळातील पिंडदानादी विधी मुलींनी केल्या तरी चालतात, पण त्या बंद पडता कामा नये. कारण जर पिंडदानादी विधी बंद पडल्या तर कुळाचा नाश सुद्धा होण्याची शक्यता असते. म्हणून कुळाचा नाश होऊ नये याकरता कुळामध्ये पिंडदान होणं अति महत्वाचं आहे. त्याप्रमाणे या दोनही मुलांनी आपल्या वडिलांच्या आईच्या प्रित्यर्थ खऱ्या अर्थी पिंडदानादी विधीचं नियोजन केलेलं आहे. पू नाम त्रायते यांनी तरुण जाणे. पू नावाचं नरक आहे, गरुड पुराणात आपण ऐकलेलं आहे. पू नावाचं नरक, त्याचं नाव आहे वैतरणा नदी. ती वैतरणा नदी पार करण्याकरता आम्हाला जर आमच्या मुलींनी आमच्या कुळातील व्यक्तींनी जर आमच्या प्रित्यर्थ मृत्यू लोकामध्ये पिंडदान केलं तर आपल्याला ती वैतरणा नदी तरून जाता येते. म्हणून पिंडदानादी विधी फार महत्वाचे आहे. त्याप्रमाणे या परिवारातून या माऊलीला जाऊन आज वर्ष पूर्ण होतंय आणि त्यांच्या मुलांनी त्यांचं पिंडदान केलंय. खऱ्या अर्थी जर पाहायला गेलं, परिवारामध्ये माझ्या मते 2 मुलं, नातू आणि सुना, त्यांच्या पश्चात त्यांचे पती, असा हा मोठा परिवार आहे. आणि या परिवारातून खऱ्या अर्थी ही आई नावाची सावली, आई नावाची छाया आज निघून जाऊन वर्ष पूर्ण होतंय. आणि खऱ्या अर्थी मी नेहमी सांगते, आजही सांगेन, जगाच्या पाठीवर आपल्याला सगळं काही मिळेल पण आई मिळणार नाही. पुन्हा बाकीचे नाते मिळतील आपल्याला, चुलती आहे, आत्या आहे, मावशी आहे, सगळे, पण आई हक्कानं कोणाला म्हणता येईल का हो? परत आई हक्कानं म्हणता येणार नाही. आमची आई आम्हाला सांगून ठेवती, बाई 2 असे हक्काचे ठिकाण आहे जिथं आपण काहीही नेऊन व्यक्त करू शकतो. पहिलं ठिकाण म्हणजे नदी. नदीच्या ठिकाणी आम्ही काहीही केर, कचरा, घाणेरडा नेऊन टाकला तरी ती नदी वाहून नेते. ती सांगते का घाण वगैरे माझ्यात टाकायची नाही, असं काही लिहिलंय का नदीच्या बाहेर बोर्ड? नाही. नदीच्या ठिकाणी काहीही टाका, ती ऍक्सेप्ट करते, ती वाहून नेते. त्याप्रमाणे आई नावाचं हृदय आहे, आई नावाचं अंतःकरण आहे. आईच्या ठिकाणी तुम्ही कितीही दुःख व्यक्त करा, ती आई अंतःकरणामध्ये दुःख साठवून घेते. आई गेल्यानंतर दुःख व्यक्त करण्याची हक्काची जागा तुमची गेली असं समजून घ्या. आई गेल्यानंतर हक्कानं दुःख आम्ही कुठं व्यक्त करू शकत नाही. कारण एक महत्वाचा मुद्दा आहे, आम्ही जर आमचं दुःख इतरांच्या ठिकाणी व्यक्त करायला गेलो ना, ऐकणारे रडून ऐकतील हो, पण बाहेर सांगताना हसून सांगतील. हाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. एक आईच अशी आहे की मुलांनी काहीही सांगितलं तरी ती अंतःकरणात साठवून ठेवण्याची क्षमता आहे तिच्याकडं. 4 मुलं आईला असू द्या, एखादा फार मोठा विद्वान आहे, फार मोठा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, कीर्तनकार आहे, आणि जर एखादा जर वाया गेलेला असला, वाईट मार्गाला गेलेला असला, तरी ती इतर 3 जणांना जशी जीव लावते त्याचप्रमाणे त्या एकाला सुद्धा जीव लावते. तिच्या ठिकाणी भेद नव्हता, भेद नसतो. म्हणून खऱ्या अर्थी हे फक्त एक आई करू शकते. म्हणून खऱ्या अर्थी या माऊलीला या परिवारातून जाऊन आज वर्ष पूर्ण होतंय. आज तुम्ही त्रिभुवनामध्ये, त्रैलोक्यामध्ये कुठेही आई पाहण्याचा प्रयत्न केला तर ती आई आपल्याला पुन्हा प्राप्त होणार नाही. हे आई कुठे पाहू ग तुला, तू देशील का आम्हाला परत? एक कवी आहे, तो कवी व्यक्त होतोय. हरी सोडूनिया गेली आई आम्हाले कराना, आई 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 हा मारू मी कुणाला, आई आई
हे असं नातं आहे की ती गेल्यानंतर आम्हाला पुन्हा प्राप्त होणार नाही. असा एखादा यज्ञ आहे का? अशी एखादी पूजा आहे का? असं एखादं शास्त्र आहे का? म्हणजे ती पूजा केल्यानं, तो यज्ञ केल्यानं आम्हाला गेलेली आई पुन्हा दिसते? आहे का अशी काही वस्तू? त्रिभुवनामध्ये अजून अशी वस्तू निर्माण झाली आहे का की ती पूजा आम्ही फार मोठा यज्ञ करतो, एखाद्या गुरुजींनी सांगावं अमुक अमुक यज्ञ करा, तो यज्ञ केल्यानं आमची गेलेली आई आम्हाला पुन्हा मिळेल का? हो, शक्य नाही. गेलेली माय पुन्हा मिळत नाही. म्हणून अगदी त्रिभुवनामध्ये पाहायला गेलं तरी आई समान श्रेष्ठ दैवत नाही. तसं वर्णन सुभाषितकारांनी केलेलं आहे. म्हणून एक कवी आहे, तो कवी व्यक्त होतो, कविता आपल्या समोर मांडते आणि सेवेला पूर्णविराम देते. हरी, आवाज थोडा मोकळा करा दादा, नॉर्मली को द्या. हरी, त्रिसर्गाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, त्रिसर्गाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, सर्व संपुणी राहते आई तुझे नाते, आई तुझे नाते. चुकलं तुझं बाळ चुकलं तुझं बाळ रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये ना माझे आई ग तू, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग तू, ये ना माझे आई किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सावलेली फुल गेली पडू मी कुणाला, किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सावलेली फुल गेली पडू मी कुणाला, वाससाला सोडून कुठं, वाससाला सोडून कुठं निघून गेली गाय ग, निघून गेली गाय ग. नवस हा गोळा गोगोटी वागला, तळहाचा आळणाने ध्यानचा गेला, नवस हा गोळा गोगोटी वागला, तळहाचा आळणाने ध्यानचा गेला. आई ग माया, आई ग माया, विश्वमया गया जगदे आई अवघ्या विश्वामध्ये आई समान दैवत नाही. आणि आईच्या ठिकाणी जे दुःख आम्ही व्यक्त करू शकतो ते इतर कुठे करू शकत नाही. आई हे असं नातं आहे, ते गेल्यानंतर पुन्हा प्राप्त होत नाही. आई अशी शिदोरी आहे तोपर्यंत पुरत नाही आणि गेल्यानंतर उरत नाही. म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेचं बंधन आहे म्हणून थांबते. खऱ्या अर्थी गेलेल्या माऊलींना आपल्या सर्वांच्या वतीनं अगदी भावपूर्ण अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली अर्पण करूया आणि थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.
आनंदमय प्रवचन रूपी सेवेकरिता उत्तम अशी साथ आमचे दोन्ही बंधू हरिभक्तपरायण गायनाचार्य शरदजी महाराज दिघे, त्याचबरोबर आमचे बंधू हरिभक्तपरायण निलेशजी महाराज पगार, त्याचबरोबर आमचे पती आमच्याबरोबर आलेले. खरे अर्थी तेही साथ करतात, पण त्यांची तब्येत 8 दिवसापासून जरा बरी नाही, म्हणून तेही आज या ठिकाणी टाळाची सेवा देत आहे. त्याचबरोबर आमच्याबरोबर आमचा मुलगाही आलेला आहे. समोर आपण सर्वजण मायबाप वर्ग बसलेले आहात. आज आमच्या वडिलांचा हा सगळा मित्र परिवार आहे, म्हणून ते पण आमच्याबरोबर विशेषत्वानं आले. खऱ्या अर्थी आपल्या लेकीचं कौतुक पाहण्यासारखं नाही का, आपल्या लेकीचं कौतुक एक वडिलांना असतं, याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाला असू शकत नाही, म्हणून तेही या ठिकाणी आज उपस्थित आहे. झालेली सर्व सेवा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. साऊंड सिस्टीम दादा आपल्यालाही धन्यवाद. विठू माऊली साऊंड सिस्टीम खोपडी, बरोबर ना, आपल्यालाही धन्यवाद.